उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार राजन साळवी हे पक्षाला जय महाराष्ट्र करणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे। राजन साळवी हे भाजप किंवा शिंदेच्या शिवसेनेत जाणार असल्याचं बोललं जातंय। मात्र राजन साळवी यांनी या चर्चा फेटाळत ही अफवा असल्याचं म्हटलंय। त्यामुळे राजन साळवींच्या मनात नेमकं आहे तरी काय अशी चर्चा सुरू झाली। बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजापूरचे माजी आमदार राजन साळवी ठाकरेंना जय महाराष्ट्र करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे। साळवी हे भाजप किंवा शिंदेच्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा जोरदार सुरू होती। एवढेच नव्हे तर राजन साळवींच्या पक्षप्रवेशाच्या तारखाही सांगण्यात येऊ लागल्यात। साळवींची लढण्याची प्रवृत्ती कमी झाली आहे असं म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी राजन साळवींवर निशाणा साधलाय। लढण्याची प्रवृत्ती नष्ट झाली की माणूस सत्तेच्या मार्गाने जातो, ती लढण्याची प्रवृत्ती राजन साळवीची कमी झाली असावी म्हणून तो पळापळ करतोय। त्यावर काही फार मोठा आहे की तो माजी आमदार आहेत, चालत असते। आता भारतीय जनता पक्षामध्ये किती जागा रिक्त आहेत, किती जणाला सामावून घेणार आहेत, कुठे सामावून घेणार आहेत, कोंबड्याचं कुऱ्हाड झाल्यासारखं होऊ नये। जास्त कोंबड्या झाले की कुऱ्हाडात घालतात, यांना घालू नये म्हणजे झालं। राजन साळवी अस्वस्थ असल्याच्या चर्चांना राऊतांनी दुजोरा दिलाय। राजन साळवी शिवसेनेत जाणार अशा चर्चांवरून संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंनाच टोला लगावलाय। ज्या प्रकारचं सरकार स्थापन झालेलं आहे सध्या, त्याच्यामुळे स्वतः शिंदे अस्थिर आणि अस्वस्थ आहेत। अशा अस्थिर आणि अस्वस्थ पक्षाकडे खरे शिवसैनिक जातील का? आमिष दाखवली जात आहेत, सत्तेचा धाक दाखवला जातोय। खरं जे कमजोर हृदयाचे आहेत बरं का, त्यांच्याविषयी मला बोलायचं नाही। दरम्यान मी बाळासाहेब ठाकरेंचा निष्ठावंत शिवसैनिक आहे, मी भाजपात जाणार या अफवा आहेत असं स्पष्टीकरण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार राजन साळवींनी दिलंय। मी नाराज आहे, मी भाजपच्या वाटेवरती आहोत, शिंदे गटाच्या वाटेवरती आहोत, तसं काही नाही। मी माझ्या मतदारसंघातल्या विविध रोजच्या कार्यपद्धतीवरती माझं मार्गक्रमण सुरू आहे आणि म्हणून अशा तऱ्हेच्या ह्या बातम्या निश्चितपणे अफवा तर प्रयत्न असू शकेल, पण माझ्याशी कोणताही संपर्क आतापर्यंत झालेला नाही। राजकारणात जे असतं ते दिसत नाही आणि जे दिसतं तसं असतंच याची खात्री कुणालाही देता येत नाही। त्यामुळे राजन साळवी या चर्चा फेटाळत असले तरी आग लागल्याशिवाय धूर येत नाही हे देखील तितकंच खरंय। प्रणव पोळेकर सह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास मुंबई।